नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर आज आपण वड्या बनवणार आहोत. काही भागामध्ये याला वडा म्हटलं जातं, तर काही भागामध्ये सांडगेसुद्धा म्हटलं जातं. तर छान अशा आपल्या या वड्या तयार होणार आहेत. त्यासाठी मी इथे 1 किलो एवढी मटकीची डाळ घेतलेली आहे. मटकीची डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे 200 ग्रॅम हरभऱ्याची डाळ टाकायची आहे. हरभऱ्याची डाळ टाकल्यानंतर ही सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुमच्या आवडीनुसार आणखीन तुम्हाला डाळी टाकायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही टाकू शकता. मुगाची डाळ टाकली तरीही चालते. तर आता यामध्ये मी 1 चमचा धने आणि 4 लवंग, 4 मिरीसुद्धा टाकलेले आहेत. मिक्स करून हे आपल्याला गिरणीमधून जाडसर दळून आणायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी जाडसर असं हे दळून आणलेलं आहे. तर जास्त बारीक आपल्याला दळून आणायचं नाही. वड्याचं पीठ थोडंसं जाडसर असलं तरच वड्या आपल्या छान तयार होतात आणि वड्या तोडताना सुद्धा पटपट वड्या आपल्या तोडल्या जातात. तर मी त्यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 1 चमचा मी ओवा घेतलेला आहे. भरपूर असा लसूण घेतलेला आहे. लाल मिर्च पावडर घेतलेली आहे 1.5 चमचा. 1 चमचा किसलेलं आलं घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचं आहे. तर यामध्ये पाणी न घालताच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. जास्तसुद्धा बारीक करत बसायची गरज नाही. थोडंसं जाडसर राहिलं तरी चालतं. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ. तर इथे पाहू शकता छान असं आपलं हे वाटून झालेलं आहे. जास्त बारीकसुद्धा केलेलं नाही. छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता हे वाटण आपण पिठामध्ये टाकून घेऊ. तर कट करून घेतलेली इथे आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. भरपूर अशी मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. कोथिंबीर आपल्याला पिठामध्ये टाकायची आहे. कोथिंबीर पिठामध्ये टाकून घेतले की सगळं पीठ आणि वाटण कोथिंबीर मिक्स करून घेऊ. आता हे आपल्याला 1-2 मिनटं छान असं पिठाला चोळून घ्यायचं आहे. वाटण आणि कोथिंबीर पिठाला व्यवस्थित लागली की त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडंसुद्धा हिसळून यामध्ये टाकलेलं आहे. थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळताना आपल्याला पातळ मळायचं नाही, थोडंसं घट्टच मळायचं आहे. इथे थोडं थोडं पाणी करून मी पीठ छान असं ओलसर करून घेतलेलं आहे. आता घट्ट असा आपण उंडा तयार करून घेऊ. इथे पाहू शकता मी जास्त पातळसुद्धा बनवलेलं नाही, घट्टच ठेवलेलं आहे. वड्या तोडण्यासाठी पीठ आपल्याला घट्टच लागतं. जर तुम्हाला इथे मिठाचा किंवा तिखटाचा अंदाज आला नाही तर तुम्ही इथे थोडंसं पीठ खाऊनसुद्धा पाहू शकता. वड्याचं पीठ लहान मुलं आवडीने खातात. खूप छान असं हे पीठ खाण्यासाठी सुद्धा लागतं. तर इथे आपला उंडा हा मळून झालेला आहे. आता हा उंडा मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये ठेवून देते. हा उंडा आपल्याला 2 तासासाठी भिजण्यासाठी ठेवायचा आहे. 2 तास हा उंडा आपल्याला झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून यामधील ज्या आपल्या मोठमोठ्या काही कण्या राहिलेल्या असतील पिठामध्ये त्यासुद्धा छान अशा भिजल्या जातात. तर इथे तुम्ही पाहू शकता 2 तासानंतर आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे. इथे मी तुम्हाला जवळून दाखवते, त्यामधील कण्यासुद्धा तुम्हाला दिसत असतील. छान असं आपलं हे पीठ भिजलेलं आहे. आता वड्यासाठी आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. पण वड्या बनवण्याआधी आपल्याला इथे आमच्या इकडे प्रथा आहे, 5 पांडव बनवले जातात आणि 1 ध्रुपदीसुद्धा बनवली जाते. अशा प्रकारे 5 पांडव आणि ध्रुपदी बनवून आपल्याला मध्यभागी ठेवायचे आहे आणि त्यावरती थोडंसं हळदी कुंकूसुद्धा आपल्याला लावायचं आहे. आणि हे करून झाल्याच्या नंतर आपली वड्याची सुरुवात तयार होते. तर इथे मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे वड्या तोडण्यासाठी. तर अशा प्रकारे वड्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात आधी आमच्या इकडे उन्हाळी कामाला वड्यांनी सुरुवात होते. तर अशा प्रकारे मी इथे वड्या तोडून घेते. तर छान अशा आपल्या वड्या तुटल्या जातात. पाहू शकता हातालासुद्धा जास्त चिटकत नाही. तुम्हाला जर वाटलं हाताला थोडंसं चिटकत आहे तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि सगळ्या वड्या आपल्याला अशाच प्रकारे तोडून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता 3 ताटं दिसत आहेत. तर 3 ताटं मी तोडून घेतलेली आहेत आणि हे 4थंसुद्धा ताट मी वड्या तोडून घेतलेलं आहे. तर 4 ताटं आपले झालेले आहेत तयार. तर वड्या बनवून आपल्या तयार झालेल्या आहेत.
तर या वड्या बनवताना मी सावलीमध्ये बनवलेल्या आहेत आणि आता हे ताटं उचलून मी गच्चीवरती नेऊन ठेवणार आहे. गच्चीवरती उन्हामध्ये या वड्या आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत. तर इथे मी गच्चीवर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी टेबल बनवून घेतलेला आहे. त्यावरती मी वड्या इथे ठेवलेल्या आहेत. चारही ताटं मी टेबलावरती ठेवलेले आहेत आणि वाळल्यानंतर सुद्धा पाहू शकता छान अशा आपल्या वड्या वाळलेल्या आहेत. इथे पाहू शकता ताटाला सुद्धा चिटकलेले नाहीत, अलगदच आपल्या वड्या निघत सुद्धा आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही वड्याची रेसिपी कशी वाटली. तर इथे मी तुम्हाला दाखवते. पाहू शकता ताट हलवलं की लगेचच आपल्या वड्या निघत आहेत, अजिबात ताटाला चिटकत नाहीत. इथे मी सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. पाहू शकता जवळून छान अशा झालेल्या आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.